एक मोबाईल मेसेज आलेला आहे. त्या आहेत ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर नसीमा पठाण. त्यांचं मी सर्वांना ऐकवण्याची इच्छा आहे. यांनी 22 तेलुगू बोधकथांना मराठीमध्ये अनुवादित करून एक सुंदर शब्दशिल्प साकारले आहे. या कथांचे मूळ लेखक दासरी वेंकटरमणा असून अनुवादानंतर या कथा संग्रहास आनंद हे नाव दिले आहे. या कथा सोप्या, सरळ, संस्कारक्षम आहेत. अनुवाद ही नवनिर्मितीच असते. इथे केवळ दोन्ही भाषा समजून चालत नाही, तर स्वतःची अशी प्रज्ञा, प्रतिभा ही संपन्न असावी लागते. तसेच आशयामधील संदर्भ आणि अर्थांना मुळीच इजा पोहोचू द्यायची नसते. शिवाय त्यात तात्पर्य, संदर्भ, शिकवण, बोध, तत्वज्ञान, भाषा, अर्थलालित्य, भावाभिव्यक्ती आणि अनुभवांची वास्तविकता हे सर्व जाणवले पाहिजेच. ओघवती भाषा, सहजता, सुंदरता ही अनुभूतीस सौ रेणुका बुधारम यांनी दिली आहे. तेलुगू आणि मराठी भाषेतील हा महत्वपूर्ण पूल त्यांनी खूप कष्टाने बांधला आहे. सौ रेणुका बुधारम यांच्या या सरस्वतीच्या सेवेच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा आणि लेखनास देखील भविष्याच्या उज्ज्वल शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर नसीमा पठाण यांना धन्यवाद. यानंतर छोटासा एक विशेष सत्कार आहे. काही लोकांनी सौ रेणुका बुधारम मॅडम यांच्या या आनंद या मराठी अनुवादित पुस्तकासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलेलं आहे अशा व्यक्तींचा सत्कार करणं यथोचित ठरेल. त्यासाठी मी काही नावं मी इथे वाचतोय. त्यांनी कृपया लवकरात लवकर येऊन सत्कार स्वीकारावा. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपण या विशेष सत्कारामध्ये आलेल्या व्यक्तींचा आपल्या शुभ हस्ते, आपल्या करकमलाने त्यांना सत्कार करावा. सौ वंदना कुलकर्णी यांचा आवाज आला पाहिजे. श्री रामकृष्ण अघोल, सौ राजश्री भोसले, सौ शोभना सागर, श्री अनिल वासम, श्री बालकृष्ण दोडी, श्री बालकृष्ण दोडी, श्री श्रीनिवास दासरी, श्री मालपुरी पंतुलू, श्री मालपुरी पंतुलू, श्री बिटला पंतुलू. प्राध्यापक श्री गणेश चन्ना, प्राध्यापक श्री गणेश चन्ना. तेलंगणा येथील एक प्रसिद्ध उद्योगपती मान्य श्री दासरी वेंकटरमणा लेखक यांच्या सोबत आलेले आहेत. त्यांचाही आम्ही सत्कार करू इच्छितो. मान्य श्री लोकनाथ कपिशेट्टी, सौ रेणुका बुधारम मॅडम यांच्या पावलावर पाऊल टाकून काही छोट्या छोट्या चारोळ्या आणि कविता लिहिणारे माझे मित्र श्री प्राध्यापक नरेंद्र गोंडले.
सर्व मान्यवरांना आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या हिराचंद नेमचंदच्या सभागृहामध्ये ज्यांच्या प्रमुख हस्ते आनंद या अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे ते उद्या भारताचे माजी गृहमंत्री आणि सोलापूरचं भूषण एक अष्टपैलू आणि एक युनिक पर्सनॅलिटी शिंदे साहेब आणि ज्यांच्या पुस्तकाचं अनुवादन कवी माझ्या भगिनी रेणुका बदाराम यांनी केलेलं आहे ते लेखक इथं उपस्थित असणं मला वाटतं ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळा अनुवाद ज्याचा आपण पुस्तकाला करतो त्या लेखकाला पाहण्याला आपल्याला संधी मिळत नाही, पण आज लेखक उपस्थित आहे ही एक फार मोठी आनंदाची बाब मला स्वतःला पावली आणि त्यांनी आपलं मनोगत हे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे. श्री व्यंकटरमण दासरी या ठिकाणी आपण पाहिलं की ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं माझे मित्र आणि नेहमी सर्व सभागृहाला आपल्या वाणीमध्ये खेळवून ठेवणारे, त्यांना शब्दाची फेक चांगली जमते, पण ते शब्द त्यांचे केवळ फेक नसते तर ते अंतःकरणातून आलेले असतात. माधवजी पवार अंतःकरणातून जेव्हा शब्द येतात त्याला एक वजन असतं. तसं तर बऱ्याच वेळेला असं आपण म्हणतो की शब्द जपून वापरले पाहिजेत. शब्दाला आध्यात्मिक भाषेमध्ये जडत्व असतं आणि म्हणून शब्दांचा मार देखील लागतो आणि म्हणून शब्द वापरताना कशा पद्धतीने वापरतो त्याला फार महत्व असतं. माधवजी तुम्हाला ती कला साथ झालेली आहे. या सन्माननीय साहित्य मंचावर उपस्थित मामरेलजी, त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे डॉक्टर वल्लभाकर मॅडम, पुरुषोत्तमजी बुधाराम, डॉक्टर नसीम पठाण, मारुती कटरतोड, जोगी पेटकर आणि खऱ्या अर्थानं मी काल सुद्धा एका कार्यक्रमाला नमूद केलं होतं की आता सोलापूरकरांना प्रकाशात आणण्याचं काम हे माझे मित्र राजेंद्र भोसलेजी आणि त्यांची जी प्रकाशन व्यवस्था आहे त्यांच्या पत्नी या दोघांसाठी टाळ्या वाजवून स्वागत केलं. कारण ते फार चांगलं काम करायचं. 70 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित केली. नाहीतर पूर्वी आम्हाला पुस्तक प्रकाशनासाठी पुण्याला जायचं, सांगली जायचं किंवा नागपूर किंवा आणखी बाहेर कुठतरी जावं लागायचं आणि हे काम दिसायला सोपं दिसतंय, परंतु एखादं लिखाण जेव्हा रसिकांपर्यंत पोहोचवायचं असतं तर त्याच्यामध्ये मुद्रण शोधांचा भाग येतो. त्याचं DTP चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये अनेक पद्धतीच्या दुरुस्त्या असतात, त्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत, त्याचं मुखपृष्ठ आहे, प्रेझेंटेशन आहे, कागद कसा वापरायचा, म्हणजे एखादी कलाकृती आर्ट फॉर आर्ट सेक म्हणून जर त्याकडे पाहायचं म्हटलं तर त्याला आर्टिस्टिक दर्जा सुद्धा असला पाहिजे. तर मोस्टली की तुम्हाला ती कला आता साध्य झालेली आहे. त्यामुळे तुमचं आणि तुमच्या प्रकाशन व्यवस्थेचं आणि नुसतं प्रकाशन व्यवस्था करून ते थांबत नाही, त्याची सर्व पार्श्वभूमी करतात. इथं या सन्माननीय विचार मंचावरती मी मगाच माझ्या इथं लिहिताना लिहिलं होतं की रेणुका बदाराम यांच्या मागं भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणाले स्वामी समर्थ आमचे पुरुषोत्तमजी आहे. पण रेणुका बदारामनी त्यांनी माधव पवार ते घेऊन मोकळे झाले. म्हणून आता मी काय बोलायचं, पण मी साहेबांना विनंती केली की साहेब मी अध्यक्ष आहे, तुमच्या पुढे आम्ही विद्यार्थी आहोत, त्यामुळे आम्ही विद्यार्थी म्हणून आम्ही बोललं तर तुम्हाला दुरुस्त करण्याची संधी मिळणार. कारण साहेबांचा अनुभव खूप चांगला आहे. ते शेवटी आमचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे, ज्यांनी अनेक लोकांना डिग्री दिलेली आहे, असे हे शिंदे साहेब आपल्या इथं या सन्माननीय व्यासपीठावर. पोलीस साहेबांना
दिली साहेबांनी दिली आज त्यांनी सुद्धा फार मोठा अनुवाद त्या ठिकाणी चांगल्या पुस्तकांचं त्यांचं केलं होतं. मनोरमा साहित्य पुरस्काराने सुद्धा एका शाळेने या आत्मवृत्ताला त्यांनी आपण पुरस्कार दिलेला होता. अनेक छोट्या मोठ्या साहित्यिकांना पाठीवरती हात ठेवून लढाला प्रवृत्त करणारे हे आमचे शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून शिंदे साहेब कार्यक्रमाला आहेत म्हटल्यानंतर मला बरं वाटतं की साहित्याची जाण असणारा माणूस या कार्यक्रमाला आहे. आणि मी अनेक कार्यक्रम सर आपण पाहिलंय की आपण कधीही जाण्याची साहित्याच्या कार्यक्रमाला गडबड केली नाही. मनोरमा पुरस्कार असो कुठलाही इतरांचा कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साहेब पूर्ण वेळ देतात. ही फार पेशन्स नुसतं महत्वाचं नाही, त्याची आवड पॅशन असली पाहिजे. ही पॅशन आपल्याकडे आहे आणि तुमच्या उपस्थितीचा जो आम्हाला एक प्रेरणा मिळते ती प्रेरणा सुद्धा भविष्यामध्ये लिखाणाला प्रवृत्त करते. रेणुका पोदारांनी स्वतःचं मनोगत अतिशय सविस्तरपणे मांडलं. मला असं लक्षात आलं की आता रेणुका पोदारा हे मनोगत मांडत असताना अतिशय शांत अतिशय गोड भाषेमध्ये आम्ही जेव्हा स्वतः मी इंग्लिशचा अभ्यास केला त्यावेळेस शेक्सपियरियन कालावधीमध्ये जे नाटकं आम्ही लिहिलेली असायची ती इएम्बिक पेंटामीटरमध्ये म्हणून लिहिलेली असायची. म्हणजे 12 उत्तर छंदमध्ये त्याला इंग्लिशमध्ये इएम्बिक पेंटामीटर असं म्हणायचं. हे भाषण करत होत्या रेणुका पोदारांची, पण त्या भाषणाचा गोडवा असा होता की असं वाटतं की ते एखादी काव्य म्हणताय की काय, एवढा त्यांचा तो गोडवा भाषेचा होता. इट वॉज नॉट ए प्रोज, इट वॉज ए पोएम. म्हणजे हे जमलं पाहिजे. म्हणजे एवढं गोड कसं माणूस भाषण करू शकतो मला अतिशय कौतुक वाटलं. कारण खूप दिवसानंतर मी त्याला भेटलोय. त्यांच्या अनेक साहित्यकृती तेंदूची पानं त्याला पुरस्कार जरी मी दिला असला तर एवढ्या सुंदर पद्धतीने स्वतःचं मनोगत व्यक्त करत असताना माणूस भारावून जातो. बऱ्याच वेळा आम्ही ठरवतो बोलताना की अरे शांत बोलू व्यवस्थित बोलू अगदी माधव जसं बोलतात तसं आपण बोलू. पण आज या माझ्या भगिनीने मला एक जाणीव करून दिली की आपलं मनोगत मांडताना सुद्धा आपल्याला तोच गोडवा तोच आतून येणारा जो आवाज आहे तो स्वतःचा हुंकार बऱ्याच वेळा जपता येत नाही. आपण आनंदाने बेफाम होतो आणि बेफाम झालं की आपण वाटेल ते मग कसं उलट सुलट बोलतो. पण इथं तसं नाही आहे. इथं कसं त्यांनी अतिशय सुयोग्य पद्धतीने केलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे नाही शी इज नाऊ क्वालिफाईड फॉर डिलीट. त्याला बिग हँड आपण दिला पाहिजे. एखादं पुस्तक वाचायला घेतल्यानंतर ते शेवटपर्यंत सोडूच नये अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या कथा रेणुकाजींनी अनुवादित केलेले आहेत आणि हे आनंद त्याला नाव दिलेलं आहे. आनंदासाठी आपण जीवनामध्ये सुखदुःखासाठी सतत पळत असतो सतत धडपडत असतो आणि अशा प्रकारच्या या बाल साहित्याच्या माध्यमातून साहित्याची सेवा करण्याचं एक काम त्यांनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे. पण हे जे बाल साहित्य आहे हे केवळ अनुवादित साहित्य म्हणून त्याच्याकडे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन आपण ठेवून चालणार नाही. सर इंग्लिश लिटरेचरमध्ये किंवा मराठीमध्ये कुठलाही अनुवाद दुसऱ्या भाषेत करायचं म्हटलं किंवा एखाद्या भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये फार मोठ्या थिअरी पब्लिश झालेले आहेत. कारण एक वाक्य आता आमच्याकडे पूर्वी असायचं की शिवाजी चालता बोलता राजा होता. काय ट्रान्सलेशन करणार शिंदे सर? शिवाजी वॉज वॉकिंग टॉकिंग किंग. असं अनुवाद करून नाही चालत. आपल्याला त्या मूळ अर्थ जो आहे शिवाजी चालता बोलता जाणता राजा छत्रपती होता ह्याचं अनुवादित करताना आपल्याला तो मूळ अर्थ सांभाळता आला पाहिजे, त्याचा तोड सांभाळता आला पाहिजे, त्याचं वेटेज सांभाळता आलं पाहिजे. कोण कुणाबद्दल लिहितोय, कसं लिहितोय, काय लिहितोय आणि लेखकाला काय अर्थ मतित येत आहे, लेखक को क्या चाहिए ये अनुवाद में आना चाहिए. अगर आपने कुछ लिखा है और वो गलत कुछ लिख रही है तो अनुवाद नहीं कहलाता. ये बहुत बड़ा टास्क है. अपनी खुद की कविता लिखना बहुत इजी है. यू कुड राइट योर ओन पोएम वेरी इजीली. यू कुड राइट योर स्टोरी वेरी इजीली.
but you could not translate others poem in your own language in that way. अनुवाद फार अवघड गोष्ट आहे. आपल्याला वाटतं भाषांतर करणं म्हणजे फार सोपं आहे. आपण पाहिलं असेल 8वी 9वी 10वी 12वी शिकलो आपण शाळा कॉलेजमध्ये. बऱ्याच वेळा आपल्या संस्कृतचं भाषांतर, मराठीचं भाषांतर, मला वाटत नाही कधी आपलं 2 मार्क पडले असतील किंवा 1 मार्क पडल्याकडे. कारण ते भाषांतर ही अवघड गोष्ट आहे सगळी. आणि ट्रान्सलेशनच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टींच्या माध्यमातून त्याचा वारंवार अभ्यास लागतो. योग्य शब्द, उच्चार, त्याचा जो मूळ गर्भित अर्थ आहे तो तिथं आला पाहिजे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी मुळामध्ये स्टोरी हा प्रकार मराठी साहित्यामध्ये असो किंवा इंग्लिश साहित्यामध्ये असो हा अगदी अलीकडच्या काळातला आहे. कारण ग्रीको रोमन मधून ड्रामा, पोएट्री आणि नॉवेल हे तसं फार जुने साहित्य प्रकार आहे. पण शॉर्ट स्टोरी हा इंडियन रायटिंग इंग्लिशमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमधून R.K. नारायण, मुळकर आनंद यांनी तो फार मोठ्या प्रमाणात आणला. आणि R.K. नारायणच्या कथा अगदी शेवटच्या 2 ओळीमध्ये त्याला ट्विस्ट म्हणजे आयरनी असं आपण म्हणतो. तर ही 2-3 ओळीमध्ये शेवटच्या दिलं असतं किंवा एक छोटीतल्या छोट्या कथा म्हणजे कधी दीर्घ कथा असतात, मध्यम कथा असतात आणि अगदी लहान कथा असतात. काही लहान कथा तर एक नवीन प्रकार असा आहे की 50 शब्दांची कथा फक्त 50 शब्द, 50 वर्ड्स फॉर वन स्टोरी. नया फॉर्मेट अभी आपको मालूम रहेगा, आपको तो साहित्य अकादमी मिल जाएगा. कथेमध्ये कशा पद्धतीने एक विवेचन केलं असतं. पण नॉव्हेलपेक्षा कथा हा फॉर्म थोडा वेगळ्या पद्धतीने आपण साहित्यामध्ये रूढ झालेला आहे. कारण त्याच्यामध्ये एक पात्र असतं, एखादं विवेचन असतं किंवा एखादा छोटा प्लॉट त्यामध्ये असतो. जसं नॉव्हेलमध्ये एक पट फार मोठा विस्तारलेला पट असतो तसं कथेमध्ये असत नाही, छोटा फॉर्म असतो. परंतु कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करता येतं. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये चांदोबाचा उल्लेख जसा यांनी केला, पंचतंत्र नावाचं पूर्वी छोटं पुस्तक यायचं. त्या पंचतंत्राच्या कथा त्या अतिशय उत्कृष्ट प्रबोधनपर कथा म्हणून ओळखल्या जातात. रेणुकाजी तशाच पद्धतीच्या कथा आपण हे 22 कथा याच्यामध्ये अनुवादित केलेल्या आहेत. ह्या तशाच पद्धतीची कथा आहेत. मग चलाक सोमसुंदर असो किंवा आनंद सारखी कथा असो आणि घाण्याचा बैलाने नंदीबैल फार सुंदरच अनुवाद केलेला आहे. मला कौतुक वाटलं की घाण्याच्या बैलाकडे आपण दुर्लक्ष करतो का, तो बिचारा राब राबतो, कष्ट करतो, पण तो घाण्याला बांधलाय तो काय नुसतं झापड लावून फिरतो. आमच्याकडे मन आहे मराठी. आणि नंदीबैल मात्र मालकाला पाऊस पडतो का रे, पडतो, फार भार हलवतो. सुंदर कथा आपण लिहिली आहे. म्हणजे अशा छोट्या मोठ्या कथेतून बालकांसाठी म्हणून काहीतरी नुसतं प्रबोधन नाही आहे तर त्याला विचाराला प्रवृत्त करणं, विचाराला चालना देणं हे साहित्याचं जे मूळ तत्व आहे. हे साहित्याचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. आणि तो जो उद्देश या छोट्या मोठ्या आनंदसारख्या कथामधून पंचतंत्राची कथा आपण पाहिला. इंग्लिशमध्ये त्याला असं फेबल म्हणतो आपण. फेबल म्हणजे काय की पशु पक्ष्याच्या माध्यमातून कथा मांडलेली असते. अशा पंचतंत्राच्या आपल्या बऱ्याच कथा आहेत. आणि हा आपल्याकडे जो फॉर्म आला ग्रीको रोमन कडून, इंग्लिश कल्चरमधून चावसर म्हणून आमचे महान कथाकार होते, हेनरी असेल, अर्नेस्ट हेमिंग्वे असतील, या कथाकारांनी जे काही पायंडे घालून दिलेले आहेत तशा पद्धतीच्या कथा आमच्या या मूळ लेखकांनी, ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, व्यंकट रमण यांना, तर त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. परंतु त्या मराठीत आणून तुमच्या आमच्यापर्यंत तेलुगूमधून आम्हाला वाचण्याची संधी रेणुकाजी तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. आणि साहित्य समृद्ध कशामुळे होतं तर साहित्य समृद्ध हे अनुवादित साहित्यामुळे होत असतं. आणि म्हणून अनुवादित साहित्य हे जेवढं जास्त होईल तेवढं आमच्या नॅशनल इंटिग्रिटीला, तेवढे आमच्या माणसाला ओळखण्यासाठी, माणसाचं माणूस धर्म सांभाळण्यासाठी त्याचा मदत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अनुवादित साहित्य या देशामध्ये आपण जसं म्हणतो की हिंदी पिक्चर, हिंदी गाणे सगळ्या देशाला जोडले जातात आमची राष्ट्रभाषा म्हणून. मग हे जे हिंदीचं आपण गुणगौरव गातो तशाच पद्धतीचं अनुवादित साहित्याचं एक स्थान साहित्यामध्ये आजकाल फार महत्वाचं स्थान आहे. आणि साहित्य अकादमी त्याच्यासाठी विशेष पुस्तकांसाठी दरवर्षी पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी ठेवतं. रेणुकाजी, तुम्ही या विषयावरती बोलण्यासाठी मी अध्यक्ष असून सुद्धा निर्णय घेतला की मी आधी 2 शब्द मांडायचे. त्याचं कारण एकच होतं की या पुस्तकाच्या बद्दल अनेक
छोट्या मोठ्या कथामधून तुम्ही जे मनोगत व्यक्त करत असताना तुमची भाषा समृद्धता मराठीची तुम्ही कधी एवढी केली हे मला अतिशय कौतुक वाटलेलं आहे. कारण एक तेलुगू भाषी आम्ही मराठीतून शिक्षण घेतलंय, बाराखडी शिकली, त्यांनी मराठीतून शिक्षण घेतलं का नाही मला माहित नाही घेतलं ना, 7वी मराठी पुढं नाही घेतलं. फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे भाषेचं कुठलंही शिक्षण नसताना एखाद्या साहित्य अकादमी कलाकृतीचं तेलुगूचं भाषा मराठीत करणं हे जे शिवधनुष्य आहे, हे शिवधनुष्य पेलणं ही साधी गोष्ट नाही. एक साहित्यिक म्हणून ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. कारण साहित्यामध्ये विशेषतः सोलापूर साहित्य परंपरेमध्ये अनुवादित साहित्य आमच्या आहेत, देशकांची ठाकरे, अनेक रवीश देशमुख आहेत, फार मोठे मोठे लेखक याच्यामध्ये आहेत. पण तुम्ही त्या मांदियाळीमध्ये तुम्ही जाऊन बसणार याचं कौतुक सोहळा मला करावा. म्हणजे तुम्ही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही एकटे नाही जाता. तुमच्या मागे इथं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आहेत. शिंदे साहेबांचं वर्धासन तुमच्या बरोबर आहे, तुमचे पती आहेत, सर्व मंडळी तुमच्या बरोबर आहेत. मग या प्रेरणेतून तुम्ही अधिक नवीन पुस्तकांचं अनुवादन करण्यासाठी प्रवृत्त होणार मला निश्चित खात्री आहे. या छोट्याशा कार्यक्रमामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की तुम्ही उल्लेख केला 2 मूठ तांदळाचा आणि तुम्ही घेतलेल्या कष्टाचा, बिडी तेंदूपत्याचा. आपण आजकाल ते पाहतो की आम्हाला एक कमला मार्कंडे म्हणून एक नॉव्हलिस्ट होत्या, हँडफुल ऑफ राईस म्हणजे एक मूठभर तांदूळ. इतकी दारिद्र्य, 8वा विश्व दारिद्र्य घरामध्ये असताना सुद्धा नैतिकता कधी त्या कॅरेक्टरनी सोडलेली नाही, कधीच नैतिकता सोडलेली नाही. प्रचंड घरामध्ये कष्ट, प्रचंड दारिद्र्य, जामीनदाराचा त्रास, सावकाराचा त्रास, हँडफुल ऑफ राईस म्हणजे एक मुठी जाण्यासाठी किती कष्ट करायचे, किती राबायचं, अशा पद्धतीची ती नॉवेल या भारतीय कमला मार्कंडे लिहिलेली. त्याची आठवण मला आज या ठिकाणी झाली. कारण या कष्टाने बिडी पत्ता करता करता सुद्धा तुम्हाला कविता सुचणं, बिडी पत्ता करता करता तुम्हाला अनुवाद करता येणं आणि कष्टातून साहित्याची नैतिकता कधीही तुम्ही नाही सोडलेली आहे. मला वाटतं ही अतिशय एक मनाची तुमच्या ठेवण दाखवते की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि साहित्य हे पुन्हाही येड्या गावड्याचं काम नाही. या ठिकाणी तुम्हाला झोपूनच द्यावं लागतं. इथं रात्रंदिवस कष्ट करावं लागतं, झोपून द्यावं लागतं. मला माधवजीने पण त्याचा उल्लेख केला की जीवनाची होळी केल्याशिवाय 2 गोळी सुचत नाहीत. तसं आजच्या या ठिकाणी हे आमचे सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक, त्यांचं इथं मी मनापासून कौतुक करतो की प्रत्येकाबद्दल ते 2 ओळी शेरशायरीच्या सांगतायत. तर त्यांच्यासाठी आता मी 2 ओळी सांगणार आहे आणि आमच्या रेणुका मुलांसाठी. तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, पाता वही है जो तकदीर ले आता है, पाता वही है जो तकदीर ले आता है. धन्यवाद आहे तुमच्या पुस्तकासाठी आणि तुमच्या साहित्य कलाकृतीसाठी. बोलण्याबद्दल खूप काही आहे, मी खूप मुद्दे काढलेले आहेत. मी मागा या ठिकाणी मुद्दा लिहिलेला होता बोलता बोलता की कोळसा खाणीमध्ये टनभर जरी कोळसा निघाला, लाखो टन जरी कोळसा निघाला तरी हिरा एखादाच निघतो आणि तो हिरा हा स्वयंप्रकाश असल्यामुळं तो बरोबर सापडतो. मला वाटतं तुमच्या सोलापूरच्या साहित्यिक क्षेत्रामध्ये आम्हाला हिरा गवसला अशी मी उपकार तुम्हाला इकडे देतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक छोटासा सत्कार राहिलेला आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो त्यांचाही सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. मी वडार महाराष्ट्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक आणि ज्या व्यक्तीचं मी नाव घेणार आहे त्या व्यक्तीचं आज 52वा वाढदिवस आहे. त्यासाठी आमच्या या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला फार आनंद होतोय. श्री शंकर चौगुले. त्यांना वाढदिवसाच्या लाख हार्दिक शुभेच्छा. फळांचा जास्त आला पाहिजे कारण
पासपोर्ट सोहळा कार्यक्रम. श्री अनिल वासम. आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र श्रीयुत श्रीकांत मोरेजी, आपल्या लेखिका आणि सोलापूरचा स्वाभिमान असणाऱ्या रेणुकाताई सुधारण, त्यांचे पती श्रीयुत पुरुषोत्तम बुधारणजी, ज्यांच्या पुस्तकातून त्यांनी सगळं हे एक प्रेरणा घेतली, ते लेखक सुद्धा व्यंकटराम दासरीजी, माधव पवारजी, राजेंद्र भोसलेजी, श्री विनायक राचरलाजी, दयानंद मंडलजी, गोपाळ मुड्डीजी आणि उपस्थित आज खूप लेखक कवी आहेत तिथे, ते सगळे उपस्थित बंधू आणि भगिनी. वेळ बराच झालाय, पण रेणुकाताईंचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांनी ते महाराष्ट्र साहित्य शारदेच्या दालनामध्ये त्यांनी एक सुरेख पुस्तक ठेवलेलं आहे. त्याचं करावं तेवढं कौतुक होतं. त्यांचं पहिली कवितेचं पुस्तक ही तेंदूची पानं, आणि ते तेंदूची पानं म्हणजे विड्या करतात त्या तेंदूच्या पानापासून आणि त्या ओढायला देतात. तर ही तेंदूची पानं करता करता त्यांनी त्या कविता लिहिल्या आणि हे सगळं लिखाण केलं. मला बहिणाबाईची आठवण होते की दळण दळता दळता त्या ह्या तेंदूची पानं विड्या करता करता त्यांना ह्या कविता सुचल्या. आणि बहिणाबाई सारखंच एक छोटी भगिनी, पण जिच्यामध्ये ऊर्जा आहे, ती उद्याची बहिणाबाई होऊ शकते अशा प्रकारचं तिचं व्यक्तित्व आहे. आणि ती होईल, कारण जीवनामधली जी धडपड आहे तिचं कौतुक करावं तितकं थोडं. 7वी पर्यंत शिकल्या आणि नंतर मुक्त विद्यापीठातून त्या ग्रॅज्युएट झाल्या. आणि हे सगळं करत असताना विडी वळण्याचा व्यवसाय त्यांनी सोडला नाही. त्यांच्या पतींनाही मी मनापासून धन्यवाद देतो की पती असावा तर असा असावा की आपली पत्नी साहित्याच्या सेवेमध्ये लागलेली आहे. नवऱ्याची सेवा पत्नी करते, पण हे नवरदेव म्हणजे हे पती पत्नीच्या सेवेला लागलेले आहेत. आणि त्यात त्यांचा मोठेपणा आहे की आपली पत्नी एवढी कर्तृत्वान निघाली आणि तिच्यामुळं माझं नाव होतंय. पुरुषोत्तम आहात तुम्ही, परंतु आपल्या पत्नीमुळे तुम्हाला जास्त नाव मिळालेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. श्री व्यंकटरमण दासरीजी, मी आंध्रला गव्हर्नर असताना माझ्याबरोबर पार्लमेंटमध्ये असणारे नारायण रेड्डी, दासरीजी हे सगळे माझ्याबरोबर पार्लमेंटमध्ये होते. आणि एक ती सिनेमाचे डायरेक्टर होते, मोठे सिनेमा प्रोड्युसर होते. दुसरी ज्याचं नाव आपण रेड्डी घेतलं ते मोठे लेखक होते, कवी होते. तर आंध्रमध्ये त्यावेळेचा अनडिवायडेड आंध्र हा मोठ्या कलाकारांनी भरलेला तो प्रदेश आहे.
त्या मातीमध्येच अशा प्रकारची एक प्रेरणा मिळते, रक्त मिळतं की माणूस तिथं जन्मलेला असेल तर त्याच्या रक्तामध्येच ते नातं, कवितेचं नातं असतं, साहित्याचं नातं असतं. तसं आमच्या ह्या रेणुकाताईंचं आहे. त्यांच्या जीवनामध्ये खरं म्हणजे मनात इच्छा असल्याशिवाय हे काही घडत नाही. त्या सोलापुरात आल्या आणि मजुराच्या दृष्टिकोनातून त्या विड्या वळायला लागल्या आणि त्या वळता वळता त्यांनी केवढं मोठं कार्य केलेलं आहे. आमच्या माधवरावांनी जे व्यक्त केलं मत आपलं, मला वाटतं अजून त्यांची ही सुरुवात आहे खऱ्या अर्थाने. त्या खूप मोठ्या होतील आणि मला वाटतं की सोलापूरचं नाव, साहित्यातलं नाव त्या खूप उंचावर घेऊन जातील. कारण लक्ष्मीनारायण मुलींच्या अनेक पुस्तकांच्या आणि त्यांच्या काव्याच्या विषयीच्या पुस्तकांच्या निमित्तानं मी अनेक वेळेस प्रकाशन केलेले आहे. आणि त्यावेळेस एक आंध्रमधून आलेला सहकारी त्यांनी मराठीवर एवढं प्रेम करावं, नितांत प्रेम करावं, हे मराठी साहित्यिकांना खरं म्हणजे कौतुकास्पद असणारी ही गोष्ट आहे. त्या साहित्य संमेलनामध्ये जातात, मराठी लेखक कवी यांच्याबरोबरही संवाद साधतात. कारण हा जो संवाद साधल्याशिवाय साहित्याच्या प्रेरणा वाढत नाही आणि त्या मनापासून आपल्या हृदयातून त्या साहित्याच्या प्रेरणा वाढवण्याचं काम करतायत. खरं म्हणजे त्यांचं मी कुठल्या तरी निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये एक 5 मिनिट मी त्यांचा कार्यक्रम ऐकला होता आणि त्याच्यानंतर मी चौकशी केली, बाई कोण आहेत, तर त्यावेळेस मला काही कोणी सांगितलं नाही. पण नंतर 1-2 कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झाली. केवढ्या विद्वत्ता प्रचूर त्या आहेत, पण आपल्या स्वभावानं लीनता शोभून दिसते. तसंच आहे ते, लीनतेने तर ही कठीण गोष्ट असते की माणसाला थोडं जरी यश मिळालं तरी माणूस ताठ मानेने पुढे निघालो असतो, पण त्याची मान खाली जाते, कधी जाते हे कळत नाही. माधवरावांनी एवढं काही सांगितलं. त्यांचे वडील राणा पवार प्रख्यात कवी होते, लेखक होते. आम्ही सगळे कॉलेजमधली मुलं त्यांच्या घरी जायचं. बैठा असं घर होतं, आता काय तिथं बिल्डिंग झाली का नाही माहिती नाही, पण त्या छोट्या घरामध्ये एवढी मोठी प्रतिभा नांदत होती. आणि ते राणा पवार एक हातामध्ये पिशवी घेऊन रेल्वेमध्ये क्लार्क होते. आणि एवढं मोठं ते साहित्य निर्माण करायचे. कविराय रामजोशी हे नाटक त्यांनी लिहिलं आणि मला माझ्या तर त्यावेळेच्या 1960च्या त्या चीनच्या युद्धामधली त्यांची गीतं एवढी माझ्या डोक्यामध्ये बसलेली आहे की चिनी माऊचा बोका ज्याला मिळेल त्याने ठोका, हे त्यांचं काव्य होतं. तर ते काय मी अजून विसरू शकलो नाही. म्हणजे जवळजवळ 70 वर्ष होऊन गेली, 72 वर्ष होऊन गेली. ती मनावर एखादी गोष्ट बसली की ती सुटत नाही. की आमच्या सोलापूरमध्ये असे कवी होऊन गेले, दीक्षितांचे कवी संजी, आता अत्तराचा फाया, कमरेला कमरपटा, काय त्यांच्या ह्या सगळ्या देवा उघड नयन एकदा राणा पवारांची, आणि ह्या सगळी ही गीतं लता मंगेशकर, आशा भोसले या लोकांनी गायली.
तसं ह्या आमच्या तेलुगू मधून आलेल्या भगिनी आमच्या सोलापूरचं वैभव आणखी पुढे घेऊन जाण्यामध्ये प्रयत्न करतील याविषयी माझ्या मनामध्ये आणि आपण सगळे त्यांचे सहकारी त्यांच्या मनामध्ये पुन्हा खरं म्हणजे मी त्या कवितेवर काय बोलावं म्हणून मी टाळत होतो, पण त्यांनी माझा पिच्छा काय सोडला नाही की तुमच्याशिवाय आम्ही करणारच नाही म्हणून. पण आजकाल मी जरा कार्यक्रम कमी घ्यायला लागलो आणि तेच बोलल्यानंतर लोक कंटाळतात ना माझा बरोबर आहे ना. त्यामुळे मी न गेलेलं बरं असं म्हणूनच टाळतो, पण काही सुटका होत नाही काही लोकांची. पण आज ह्या कार्यक्रमाला येताना मला मनापासून आनंद झालेला होता की एक भगिनी त्यांचे पती एवढी त्यांना साथ देतात, एक अपूर्व अशा प्रकारचं उदाहरण की जी भगिनी खरं बहिणाबाईचा वारसा घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये कविता लिहिते, आपलं काव्य स्फूर्ती ते एवढं मराठी आमच्या साहित्यिकांना साहित्य शारदेला केवढा अभिमानास्पद बोल. आमची लक्ष्मीनारायण बोलली वगैरे इथं झाले, पण एक भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करते याचं करावं थोडंच कौतुक आहे. आमचे मूळ लेखक या आनंद पुस्तकाचे आणि गोष्टीचे 22 कथा आहेत त्यामध्ये, आणि ह्या सगळ्या कथा ह्या प्रबोधनाच्या आहेत. त्याच्यातून एक तरुण मनाला आणि युवकांना संदेश देण्याचं काम त्यांनी केले आणि त्या संदेशामुळं ही छोटी मुलं त्यांच्या मनामध्ये आपली प्रेरणा निर्माण व्हावी, देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि आपल्या एकमेकांच्या विषयी प्रेम निर्माण व्हावं, गर्व करू नये, विचार करावा, अशा प्रकारची ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे सगळ्या. आणि ती कथा एक दोन पानाच्या अशा कथा आहेत. तर तसं जर बघितलं तर सकाळी घेतलं पुस्तक हातात तर संध्याकाळी संपण्यासारखं आहे, पण त्यामध्ये जो प्रबोधन आहे, जो मेसेज आहे, तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की हे आनंद हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी ठेवलं पाहिजे आणि विशेषतः आपल्या मुलांना घरातल्या मुलांना जे 3री-4थी पासून शिकतात त्यांच्या हातामध्ये हे पुस्तक दिलं पाहिजे आणि त्यातून ही मुलं शिकतील, या देशाचा सभ्य नागरिक म्हणून काम करतील आणि सभ्य नागरिकच नाही तर मोरॅलिटी काय चीज असते ती ह्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितली. आज ते स्वतः इथं आले. एखाद्या लेखकाला केवढा आनंद होतो की आपली कलाकृती त्याची दुसऱ्या भाषेमध्ये छपाई होते आणि त्याचं कौतुक दुसऱ्या प्रांतामध्ये होतं. याच्यासारखा दुसरा आनंद कुणाला झाला नसेल, पण तो त्यांना झाला. ते मी गव्हर्नर असताना ते काही कधी मला भेटले नाही, पण सी नारायणराव वगैरे यायचे, भेटायचे, सिनेमातले लोक भेटायचे, पण हा माणूस कसा काय चुकला मला माहिती नाही. त्याच्यामध्ये एक वेगळी ताकद आहे. ती तरुण आहेत, अजून जास्त वय झालेलं नाही. How old are you? How old are you? 56. आणि मी आता 82ला जाईन. तर आता ह्या वयात त्यांनी अशा प्रकारचा संदेश देण्याचं काम केलं आणि देशाच्या साहित्य अकॅडमीने त्याची नोंद घेतलेली आहे. मला वाटतं साहित्य अकॅडमीचंही कौतुक केलं पाहिजे
की त्यांच्या ह्या कथांची नोंद घेतली आणि त्यांना साहित्य अकादमीचं पारितोषिक दिलं, याबद्दल त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. कारण अशी नोंद घेणारी जी कलाकृतीची जी नोंद घेणारी जी वृत्ती असते, तशा वृत्तीची माणसं तिथं असल्याशिवाय ती नोंद होत नाही आहे. तर त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. तर जास्त वेळ मी काही घेणार नाही. आपलं ताई, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही असंच लिहित चालता. ते तर आता अनुवादित केलं आहे, थोडं कविता तुम्ही लिहिलेली आहे तेंदूच्या पानावरची, आणि तुम्ही आणखी मोठं काम कराल याविषयी आमच्या कुणाच्या मनामध्ये शंका नाही. तुम्ही ज्या सभ्यतेने समाजामध्ये वावरता, छोटे होऊन वावरता, तुमची गीतांजली, स्वरांजली त्यांची मी चॅनल आहे, ते मी काय ऐकलं नाही, पण आता मी ते जरूर ऐकेन. कारण तुमच्या शब्दामध्ये जे कानाला एक प्रकारची मधुरता मिळते, ती मधुरता आम्हाला मिळत जावं अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आनंदाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे साहेब, आपल्यासाठी एक शेवटचा एक शेर. बदल जाती है जिंदगी की हकीकत, बदल जाती है जिंदगी की हकीकत, जब तुम मुस्कुरा कर कहते हो, जब तुम मुस्कुरा कर कहते हो, तुम बहुत अच्छे हो तुम. त्यानंतर एक महत्वाची सूचना आहे. सौ रेणुका बुधारम यांच्या आनंद या पुस्तकाचं जे प्रकाशन झालेलं आहे, तो प्रकाशनामार्फत एक विशेष सवलत 50% विक्री होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी या पुस्तकाचं खरेदी करून त्यांना विशेष बळ द्यावं. आणि शिंदे साहेबांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे, सौ रेणुका बुधारम मॅडम असेच पुस्तकं लिहावं. यापुढेही ते रेणुका बुधारम मॅडम अनेक पुस्तकं लिहितील, विशेष पुस्तकं लिहितील आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन हे आपल्याच हस्ते होणार आहे, हे असं लक्षात. धन्यवाद सर. त्यानंतर कार्यक्रमाला ओळख आणण्यासाठी शहरोशहरीने कार्यक्रमाचं रथसारथी केलेले आमच्या कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागाचे माजी प्राचार्य प्राध्यापक गोपाल मेदिनी सर कार्यक्रमाला एकदम छान रंगत आणली. मी सर्व पाहुण्यांना व शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार सहकार्य करावा. तसेच या कार्यक्रमाचा प्रकाशनानिमित्त साहित्यिक वाचन उत्तरोत्तर आहे आणि माझ्या पहिल्या कवितेचं पुस्तक राजू या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांची मेहनत करतात, प्रगतीसाठी धावपळ असतात, तेव्हा त्यांना एका विशिष्ट एका रेषेपर्यंत अडचण येत असतात. त्याच प्रगतीसाठी जेव्हा महिला तडफडत असतात, धावत असतात, प्रगतीच्या दिशेने मेहनत करत असतात, तेव्हा त्यांना अनंत अडचणी येत असतात. या अनंत अडचणीतून मार्ग काढत रेणुकाताईंनी इथपर्यंत यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या यशस्वी मेहनतीला, त्यांच्या प्रगतीला आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम देऊया. आप अगर किसी का भला करोगे तो आपको लाभ होगा. आप अगर किसी का भला करोगे तो आपको लाभ होगा, क्योंकि भला का उल्टा लाभ होता है. अगर आप किसी पर दया करोगे तो दुनिया आपको याद रखेगी, क्योंकि दया का उल्टा याद होता है. शिंदे साहेब, आपण सोलापूरसाठी इतके केलेले आहात की सोलापूर तुम्हाला कधीही विसरणार नाही. तुमच्या सोलापूरसाठी तुम्ही जे सेवा केलेल्या आहात त्या सेवेला आम्ही सोलापूरकर सदैव ऋणी राहू. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी आभार न व्यक्त करता आम्ही तुमच्या ऋणात राहू, तुमच्या सेवेत राहू. आभाराचा भार कशाला, फुलांचा हार कशाला, एकमेका घर करू, घराला दार कशाला. शिंदे साहेबांनी सोलापूरला आपलं घर मानलेलं आहे. त्यांच्या बालपणापासून त्यांनी सोलापूरची सेवा करत आलेले आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, पण तरी आम्ही त्यांच्या ऋणात राहू. आमचे मार्गदर्शक, नेहमी आम्हाला प्रोत्साहन देणारे श्रीकांत मोरे सर यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. यासोबत ज्येष्ठ कविवर्य माधव पवार सर, त्यानंतर या पुस्तकाचे मूळ लेखक, तेलुगू आंध्र आणि तेलंगणातील प्रसिद्ध तेलुगू साहित्यिक दासरी व्यंकटरमणा, त्यानंतर भोसले सर, राचर्ला सर,
आणि सगळ्यांना नेहमी रेणुकाताईंच्या पाठीशी सदैव शबासकीची थाप देणारे आमचे स्वरांजली चॅनलचे दयानंद मामदार सर, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कवयित्री रेणुका बुधाराम यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.